सुरू होणारी कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पैलवान उमेश मथुरा। आणि कुस्तीला सुरुवात झाली, कुस्ती चालू झाली। आजच्या या मैदानाचं खास आकर्षण असणारी नंबर 1 ची कुस्ती। खाली बसा हो, खाली बसा, लाईव्ह अडचण येते। खऱ्या अर्थानं आज आपल्या मैदानाचं 9वं वर्ष आहे। सगळ्यांनी आजपर्यंत आपल्याला म्हणजे फक्त प्रौढ ग्राम असंच नाही तर तालुक्यातनं आपल्याला म्हणजे स्पर्धेसाठी मैदानासाठी सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आपण करतात इथपर्यंत किंवा एवढ्या मोठ्या कुस्ती घेऊ शकलो। आणि तालुक्यात म्हणजे आपल्या म्हणजे मी आता काय करू शकत नाही, माझ्या असून ते सहकारी आहेत, फक्त गावातील असून तर बाहेरचे पण, तर त्यांचा मी सगळ्यांच्या मल्लिकार्जुन कुस्ती मैदानाच्या वतीने मी सगळ्यांचं आभार मानतो की त्यांनी मला आज त्यांनी आपल्याला खरं तर मदत केली सगळ्या गोष्टींची। आणि महत्वाचं म्हणजे एक 4 ते 5 वर्ष झालं की मथुरा शेठ दाभाडे आपल्याला म्हणजे 1 नंबरची कुस्ती म्हणजे की किती पण मोठी कुस्ती घ्या, मी तुम्हाला 100% सहकार्य करतो। त्यामुळे मी खरं तर एवढी मोठी जंप मारली आणि आज मला असं वाटतं की त्यांचा पण शब्द कुठेतरी मी पाळल्यासारखं वाटतोय आणि एवढं मोठं आपण मैदान या ठिकाणी घेतलं त्याचा मला कुठेतरी आज आनंद वाटतोय। कब्जा घेतला सिकंदर शेखने, उमेश मथुराचा कब्जा सिकंदरने घेतलेला आहे। खालून निघण्याचा प्रयत्न करतोय उमेश मथुरा, पण सिकंदर आणे हमने कुछ कम नहीं। उमेश मथुरा और सिकंदर शेख करेक्ट आया। सगळे म्हणायचे की दिल्ली पंजाबचे पोरं आपण इकडे आणून कुस्ती गर्दी होणार नाही आणि सगळे म्हणायचे आणि 1 ते 1.5 लाखात पण मला ही कुस्ती घेता आली मला जर घ्यायची असेल तर, परंतु मी उमेश मथुराच का निवडला याचं पण जे कुस्तीचे जाणकारी आहेत त्यांना माहिती। लोक मला त्या दिवशी सांगा का म्हणले वाचकवडे की त्या दिवशी याची कुस्ती सिकंदरची कुस्ती 2 ते 3 मिनिटात झाली, पण म्हटलं ठीक आहे 2 ते 3 मिनिटात झाली असेल, आपल्या मैदानात ज्यावेळेस कुस्ती असेल ना त्याची त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण कुस्ती जोडली काय आहे किंवा अजून कसं केलं ते। खरं तर कुस्ती जोडायला म्हणजे स्पर्धा घेणं थोडं सोपं आहे, मैदान घेणं खरंच अवघड आहे। कारण रात्री 1 वाजता 2 नंबरची कुस्ती तुटली, प्रकाश मनकरला आजारी असल्यामुळे तो काही खेळू शकला नाही। सदगीरला फोन केला, शरद भाऊ असतील आमचे पवार सहकारी त्यांनी पण मदत केली, युवराज केचे असतील, तर आमचे एक मित्र आहे तालमीतले लहानपणापासून म्हणजे बारीक असल्यापासून मला सांभाळला असताना मी एक संघ राहत होता मी उमेश शेठ गावडे। एवढं सगळं तुम्ही पाहताय ना हे अजून नाही काय झालं। उमेश मथुराची आणि सिकंदरची कुस्ती का जोडली आपण तर ते खरं तर जे आहेत ना कुस्ती जाणकार हे सांगू शकतात की ही कुस्ती का जोडली ती 1 नंबर काटा कुस्ती आहे। आणि मी कुठलाही मध्यस्थी न टाकता 75 कुस्ती जोडल्या तर 75च्या कुस्ती मी स्वतः कॉन्टॅक्ट केले त्यांच्याशी आणि त्या कुस्त्या जोडलेल्या आहेत। मदत घेतली असेल सगळ्या बऱ्याच जणांची भागा की ह्याची कुस्ती कशी होईल त्याची, पण कुस्त्या 75 कुस्त्या 100% काटाच करणार आणि काटा करून दाखवणार हे मी एक माझा ध्यासच होता। आणि सगळ्यांना माहिती आहे की इथं आमचे मारणे वासत असतील सतीश वासन की आपण माझं एक ध्येय आहे की मी कुस्ती बारीक म्हणजे 1000 जोडी वस्तू घेतो तो वरती 5 लाखापर्यंत असू द्या, पण कुस्ती काटाच घेणार। आपण एवढं मोठे आता एमआरटी व्यवस्था पाहिली असेल कुणी म्हणा की याच्या 2 ते 3 लाख रुपये घेतले असेल, पण आमचा मित्र आहे बघा उमेश शेठ गावडे, तर मी बोलतो आतमध्ये 2 मिनिटं आतमध्ये येतो तुमचा सन्मान घ्यायचा, मी बोलतो तुमचा सन्मान जरा पाठीमागे राखून ठेवलेला आहे, मला त्यांना दाखवायचं मूर्ती छोटी पण कीर्तिमान। हे काय म्हणा मी की 2 ते 2.5 लाख रुपये याला मला खर्च येऊ शकतो,
पण एकही रुपया माझ्याकडून घेत नाही गेले 10 वर्ष झाले. म्हणून हे कुस्ती मी जोगावड्यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं आतमध्ये येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. त्यांचा सन्मान आमचे मित्र सहकारी मित्र युवराज केचे आणि आमचे मुळशी तालुक्याचे युवा नेतृत्व मधुराव दाभाडे हे करतील. आणि छातीचा बोजा महेश गावडे आतमध्ये या आपण. अरे बाप रे बाप. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे आणि अरे बापरे. सिकंदर शेख आणि उमेश मथुरा याला म्हणायचं कुस्ती. आणि अशी असती कुस्ती. कुस्ती मल्लविद्या संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश भाऊ मानगुडे यांच्याकडून अमित भाऊचं आताच फोन करू. अमित भाऊचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे. गेले 11 वर्ष झालं हे मैदान होतंय आणि हे मैदान 11 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक वर्षी गणेश मानगुडे सरांच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह दाखवलं जातं. आज ज्ञानेश्वर असोले सर आलेले, त्यांच्याही चॅनलवरती हे मैदान लाईव्ह चालू आहे. दगडी कुस्ती चालू आहे आणि घर बसल्या 3,500 प्रेक्षक लाईव्ह पाहताय ज्ञानेश्वर असोले सरांचा कुस्ती मंडळ विद्या. शिंगवाले बसा खाली बसा. नाही तुम्हाला गावणार ती कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ कुस्ती उमेश मथुरा विरुद्ध सिकंदर शेख. तुफानी फाईट चालू आहे. हे पहा, विनोदाचा भाग वेगळा. वस्तुस्थिती दोन्ही पैलवानचं वजन 250 किलोच्या पुढे आहे. आजूबाजूला बसलेले विनंती आहे सावध बसा. चेष्टाचा भाग नाही. अनेक जण जायबंदी झालेले, आपलं वय झालेलं असतंय, कुणाला बीपी असते, कुणाला शुगर असतोय. हे सोपं नाही. गडाला बसणारे सावध बसा. ट्रॉफी मागे ठेव. ट्रॉफी काही घडू शकतं. हलगीवाले कसे सावध बसले त्याला लय अनुभव आहे. कुस्ती करा. आपला हातावर जो बोट आहे त्याला माहिती आहे. कुस्ती आली की बाहेर लगेच निघते. तगडी कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती. या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पळो. महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. गेले 11 वर्षाची परंपरा. गेले 11 वर्ष झालं या मैदानाचं संयोजन नियोजन याच ठिकाणी होत आहे. शाबास. हेच प्रेक्षक गॅलरी. गेले 11 वर्ष झालं. गेले 11 वर्ष झालं बोलणारा एकच असतो, मीच आहे. गेले 11 वर्ष झालं तगडी कुस्ती चालू आहे आणि हो भले 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 भेटले का पैसे?
जबास 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 जबास. बाहेर बोलू नका, बाहेर बोलू नका. शांतता राखा, शांतता राखा. हा सोपं नाही. नाही जर म्हणायला घेत थरथर वडवड वडवड. पाण्याचा मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. दरदर वडवड म्हणून काय होत नाही. ज्याला बिंबीच्या देठापासून नेट लागलंय त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते. दम लागल्यावर माहित कुस्तीत काय होतं. महेश भाऊ, दम 2 अक्षराच वाक्य आहे. दम, पण दम लागल्यानंतर उभा आडवं काही कळत नाही. कुस्ती करा. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे आणि सिकंदरने कब्जा घेतलेला आहे उमेश मथुराचा. उमेश मथुरा ही काही कच्च्या गुरुचा चेला नाही, फार मोठं नाव आहे उमेश मथुराचं. अशी कुस्ती चालू आहे. 4000 आकडा गेला केचेसर प्रेक्षकांचा. वाह शबास. हजारो जण घर बसल्या मैदान पाहताय. सिकंदर हा मोहोळचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला. जरा शांतता विनंती. मोहोळचा पैलवान आहे, गरीब परिस्थिती, वडील पैलवान, पण संपूर्ण भारत देश गाजवला या पोराने आणि एकलंगी बसवले. बस काही घडू शकतंय आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न. चकार गार 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 फिरायला लागलं. पैसे तिकीट लावलं नाही. क्या माहौल चल रहा है सर जी. 1000 रुपये तिकीट लावून अशा कुस्त्या पाहायला मिळणार नाही. पण आज फार मोठं सहकार्य, फार मोठं योगदान, फार मोठी पर्वणी दिली पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने. एकदा जरा जोरात टाळ्या करा की अमित भाऊसाठी. जोरात. अमित भाऊ, आपको देखा तो याद आया आने वाला पल. आपको देखा तो याद आया आने वाला पल. ऐसा लगता है सब भूल गए गुजराव हा काळ. आपल्याला बघितल्यानंतर आठवण येते येणाऱ्या काळाची, पण येणारा काळ हा आपला असणार आहे. बजरंग बलीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. जिथं कुस्ती मैदान, जिथं रामकथा, तिथं बजरंग बली हजर असतात आणि टांगेवरती टांग लावण्याचा प्रयत्न चालू आहे. उमेश मथुरा टांग लावण्याचा प्रयत्न करत होता, पण ते जाणलेलं आहे पैलवान सिकंदर शेखने. महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातले मंडळ एकत्र आले. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापू लाड, यशवंतराव चव्हाण अशी मंडळ एकत्र आली आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953 ला केली. 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा. 61 ला महत्व प्राप्त झालं. हे आता 61 ला गदेला महत्व प्राप्त झालं आणि 61 पासून मानाची चांदीची गदा देण्याची परंपरा प्रथा चालू केली. या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दयारी झाले. औरंगाबादला अधिवेशन झालं होतं. मुंबईचा पैलवान बिरजू यादव आणि दिनकर दयारी सांगली अशी फायनलला कुस्ती आली होती. दिनकर दयारी पैलवान हे शाहूपुरी तालमीचे होते. फायनलचा मुकाबला झाला.
आणि दिनकर दह्यारी पैलवान महाराष्ट्र केसरी झाले. या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. सांगली जिल्ह्याला पहिली गदा गेली. 1961 ते 2024 आतापर्यंत या महाराष्ट्राचे 46 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. त्यापैकी 6 पैलवान डबल महाराष्ट्र केसरी, 2 टिबल महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. अनेक केसरी आहेत. पीरसाहेब केसरी आहे, मसोबा केसरी आहे, पठाण साहेब केसरी आहे, दुर्भाग्येतर केसरी आहे, अनेक केसरी आहे, हिंद केसरी आहे. पण महाराष्ट्र केसरीची क्रेज आणि महाराष्ट्र केसरीची किंमत त्याची तुलना कुठेही कोणीही करू शकत नाही. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं एक स्वप्न असतं. प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. प्रत्येक वर्षी एकच पैलवान महाराष्ट्र केसरी होत असतोय. पण महाराष्ट्र केसरीच्या पुढे कुस्तीला भविष्य आहे. आणि उमेश मथुरा शिट्ट्या मारू नका. मला ते सांगितलं शिट्ट्या मारण्याचा तो फळ आहे. हा फळ नाही शिट्ट्या मारण्याचा. कुस्ती करा. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. याच साठी केला होता ठास. याच साठी सगळ्या काटा 75 कुस्त्या जोडल्या. विचारपूर्वक. फुकटचा पैसा जाणार नाही. रुपयाने रुपयाचा मोल पडा. अरे बापरे. आणि उमेश मथुराने कब्जा घेतलेला आहे. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. उमेश मथुरा आक्रमक झालेला आहे. तुल्यबळ लढत चालू आहे. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत. कुस्ती ही कुस्ती देवाधिकाने जगवलेली कुस्ती आहे. रामायणात कुस्ती आहे. महाभारतात कुस्ती आहे. शबास 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 शबास. आणि खालो मोठ्या तर हो 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 हो. काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं होतं? चला मागा. चला मागा. हातपाय बोर्डच आपला जादू व्हावं लागेल. चला माग मागे चला. माग चला. कुस्ती पुन्हा समोरासमोर चालू झाली. उमेश मथुरा विरुद्ध सिकंदर सिंग. उद्या चरोलीला खेड तालुक्यात फार मोठं कुस्ती मैदान आहे. सर्वांनी नोंद घ्या. चरोली मुक्कामी. चरोली ग्रामस्थांनी जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पैलवान या मैदानामध्ये लढणार आहे. कुस्ती करा पैलवान. माले केसरी कुस्ती स्पर्धा 7 तारखेला आयोजित केलेले माले केसरी आहे. हो काय फट काढला होता. काय मोठ्या तडफेने सोडून घेतला. म्हणून तो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतोय. माळे केसरीचे संस्थापक अध्यक्ष पैलवान चैतन्यभाऊ आदवडे जाहीर करतायत. माळे केसरी 7/4/2024 हा मुळशी तालुका आहे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी या महाराष्ट्राच्या कुस्तीला दिशा प्राप्त करून दिली. कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास जर झाला असेल तर या मुळशी तालुक्यात हो. हा पुणे जिल्हा आहे. विद्येचं बाहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं. आणि आज कुस्तीचा